आता तुम्ही जे काय महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटताय त्यावरून तुम्हाला विश्वास आहे का की तुम्हाला त्यांच्याकडून उमेदवारी मिळू शकते अशी तुम्हाला काय खात्री किंवा काय? मी प्रयत्न करतोय मला वाटतं की जर सगळ्यांना मिळून नुसत्याच निवडणुका लढायच्या नाहीये तर ते जिंकायच्या. कारण तुम्ही पाहिलं असेल 9-10 तारखेला सुद्धा माझी सुद्धा टॅगलाईन तीच होती, आता लढायचं ते जिंकायसाठीच. आणि मला वाटतं की जर लढायचं असेल ते जिंकायसाठीच लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे. आणि ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून माझं आता मार्गक्रमण चालू आहे आणि मला वाटतं की मी त्याच्यामध्ये 100% यशस्वी होईल. भाजपकडून आता मुलीम मोहळांना उमेदवारी दिली आहे का आव्हान वाटतं तुमचं? म्हणजे कारण महाविकास आघाडीचं ठरत नाही, त्यांचा एकीकडे प्रचार सुरू झाला आहे, उमेदवार फिरतायत, सगळी यंत्रणा काम करते, मग कमी दिवसामध्ये कमी दिवसाचा विषयच नाही. आपल्याकडे खूप दिवस आहेत, 55-56 दिवस आजपासून आहेत. त्यामुळे कमी दिवसाचा जास्ती दिवसांचा असा काही विषय नाही. परंतु ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होते ते आपण पाहू. नेते असे असतात की पक्ष सोडताना ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करतात आणि मगच पक्ष सोडतात. तुम्ही मनसे सोडली पण आता आत्याबाई तुमचा प्रवेश कुठे झालेला नाहीये, वेळ तुमची चुकलेली आहे असं वाटतंय? नक्कीच नाही, मी वेळ घेतोय पण वेळ चुकलेली नाहीये माझी. मी योग्य वेळी योग्य मूव करेल. जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही त्यांना तर अपक्ष उमेदवारी तुम्ही? मी निवडणूक लढण्याच्या विषयावरती ठाम आहे. परंतु मला वाटतं की जी काही सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती कुणाच्या हिताची असेल. जर समजा त्याचा प्रश्न आहे, जर दिली नाही अपक्ष उमेदवारी आज तात्यांनी भरला तर कशी लढत होईल? म्हणजे तात्या 2 नंबरवरती राहतील किंवा तात्या विजय होतील? आता 1 नंबरवरतीच राहील. मुरली मोहोळ विरुद्ध वसंत मोरे अशी लढत होईल. अण्णा पुण्याचा महापौर आणि मी पुण्याचा विरोधी पक्ष नेता होतो. या अण्णाच्या अगोदर मी पुणे शहराचा 2012 साली विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे. आणि मला वाटते की वसंत मोरेच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत संघर्षच आहे आणि ज्या वेळेस माझ्याकडे मोठा संघर्ष झाला त्यावेळेस मी मोठा विजय प्राप्त केलेला आहे. आणि हा एक माझ्यासाठी माझ्या आयुष्याला एक वेगळी कालाटणी देणारा विषय आहे. त्यामुळे मला वाटतं की मी या संघर्षामधनं मार्ग काढेल. काल चंद्रकांत पाटील असं म्हटले की तुम्ही जरी उमेदवार असला किंवा तुम्ही जरी अपक्ष लढला तरी त्याचा फारसा परिणाम आमच्याकडे होणार नाही. आम्ही फक्त जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यांनी नाव घेतलं मोहन जोशींचं, त्यांच्याशीच आमची लढत आहे. दादा माझा जर काय माझ्या उमेदवारीचे किंवा माझा जर काय फरक पडणार नसता तर 2022ला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपत या. ते मला मॅरियट हॉटेलच्या इथं जेव्हा एक मला पुरस्कार मिळाला होता, सकाळ समूहाने दिला होता, त्या सकाळ समूहाच्या पुरस्काराला मला वाटतं की बऱ्यापैकी प्रेस पण त्या ठिकाणी होती आणि मला उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपत या, तुम्ही निवडून येताल. पण मी दादांना त्याच ठिकाणी सांगितलं माझ्या 3ही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत आणि मी प्रत्येक वेळेस यशस्वी झालेलो आहे दादा. त्यामुळे मला वाटते की वसंत मोरे जे उमेदवारांनी काय फरक पडेल हे पुणेकर दाखवले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.